कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। वाह, काय चाललंय? हॅलो, हा हॅलो, बोल। काय? कसं काय? बरं ठीक आहे, मी बघतो। हा मी बघतो, ठीक आहे। हा हॅलो, काय काय बोलतोयस, कळतंय का तुला? हा, एक एक सेकंड ना, असं कसं होईल? कधी? तू तू एक मिनिट थांब। तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही मला सांगितलं का ते आहे? काय झालं? दादा, दादा, मी करतो मग। पण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स होते ना ते, आता कसं सांग? राजकुमार, फोन येतात। काय झालं? कोणाचा फोन आहे? मला काही सांगाल का नाही तुम्ही? काय चाललंय? राजकुमार, फोन कोणाचा? काय कसला गोंधळ इथे? मला प्लीज काहीतरी सांगा तुम्ही। आई एक सेकंड, आई तुम्ही बसा ना दोघं। नाही, बसायचं नाहीये, तू आत्ता इथे सांग काय ते। ऍक्च्युली आपल्या कॉस्मॅटिक्सचं जे फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे फेअरनेस क्रीमचं, त्याच्यावर एका कंपनीने क्लेम केलंय। काय? व्हॉट नॉनसेन्स। नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की फॉर्म्युला आणि पेटंट्स त्यांच्याकडे। अरे कसं शक्य आहे? आपला फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याकडे पेटंट आहे, आणि इनफॅक्ट याच प्रॉडक्टवर तर आपण आपली कंपनी उभी केली आहे। एक्झॅक्टली। बाबा तसंच झालंय। येस, आणि ह्याच्याने आपल्या IPO वर मेजर इफेक्ट पडणार। एक मिनिट, तुम्ही सगळेजण काय करत होतात मग? हे मॅटर एवढं एस्केलेट होईपर्यंत नुसते बसला होतात का? मला सांगा, हे मॅटर हँडल कोण करत होतं? राजकुमार, काय? अर्ध्या तासाच्या आत सगळे बोर्ड मेंबर्स मला ऑफिसमध्ये हवे। चलो क्विक, चलो। ए काय चाललंय जयंती? सामान आहे त्यात, हो चाल। त्या बरं शेंगदाणे पटकन 20 रुपयाचे दे 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 दे। खोराक की कच्चा पैसे देते, थांबा जरा खाऊन बघणार। खाऊट नाही निघाले ना तर फुल पैसे। जयंती, काय बाई? ये कौन है पता है? हमारे घर के CCTV। अरे वो लक्ष्य ठेवते हैं वो। काय आहे ग जयंती तुझं? आज उपवास आहे ना, कळत नाही का? रात्री उपवास सोडल्यानंतर खायचंय ना म्हणून घेतलंय।
काय ग बाई तू खरंच. ले लो आपका शेंगदाणा, आप ही करो व्रत. सगदेवा, अरे अजून किती लांब जायचंय बाबा. आई आता थोडीच पावलं चालायची बघ आपल्याला, मग पोचू आपण. पाय दुखले रे माझे. मी काय म्हणते, जरा वेळ बसायचं का आपण इथं? असं म्हणतेस होय. ठीक आहे, एकदाच काय हे सामान पोचवलं ना, मग त्या मिळालेल्या पैशातून आपण घरी एसटीने जाऊ बघ. वहिनी, काय ग? वहिनी मला एक विचारायचं होतं. विचार की. आज सकाळी सगळेच टेन्शन मध्ये, म्हणजे सगळेच असं मोठं काहीतरी घडल्यासारखं बाहेर आले. मला कळलंच नाही नेमकं काय झालंय. तुम्हाला माहिती आहे का काय झालंय ते? हो, काही नाही ग, ते बिझनेसच्या संदर्भात काहीतरी आहे. एवढी मोठी कंपनी म्हटल्यावर हे सगळं होतच असतं. तो नको काळजी करू. आणि आता सारंग सुद्धा गेलाय, त्याच्यासोबत अख्खं मेंदळे कुटुंब आहे. आणि जेव्हा मेंदळे कुटुंब एकत्र येतं ना, तेव्हा असे प्रॉब्लेम्स लगेच सॉल्व्ह होतात. तू नको काळजी करू. नक्की ना वहिनी? तुमच्या चेहऱ्यावर अजून काळजी दिसते. सांगा ना काय झालंय? अगं, मी तुझ्या मनाच्या आणि खरं तर माझ्या मनाच्याच समाधानासाठी हे सगळं बोलले. सावली, यावेळी प्रॉब्लेम खरंच खूप मोठा आहे. एवढा मोठा आहे की कंपनीच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला. पण तू नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तू नाश्ता केलायस का? चल. नाही, आज महालक्ष्मीचं व्रत आहे ना, माझा उपवास आहे. महालक्ष्मीचं व्रत म्हणजे काय ग? म्हणजे महालक्ष्मीचं व्रत केलं ना, तर घरात सुख, समृद्धी, संतती, संपत्ती आणि शांती लाभते. आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते. घरावर आलेलं संकट टळतं आणि सगळं मंगलच घडतं. खरंच का ग? मी केलं तर चालेल? का नाही वहिनी, चालेल की. चालेल मग. काय विचारतो मी तुम्हाला? नाही आहेत उत्तर, कुणाकडेच उत्तर नाही आहेत. आपल्या कंपनीमधली कॉन्फिडेन्शियल गोष्ट लीक कशी काय होऊ शकते? अरे काहीतरी विचारतो मी तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.